अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराय श्री कुंडलिकावरदर्शे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज श्री सर्व संतन की जय अपने माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ज्ञानराज माझे योग्याची माऊली म्हणा ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ले प्रगट केली जेने निगमवल्ले प्रगट के गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी म्हणा अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला ते गौरव भवारणी वनाव उभारली श्रवणाचे मीसे बैसावे ओली सुखी नांदे साम्राज्य भुवन नामा मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरे ओवे अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 3ऱ्या अध्यायामधील 8वा श्लोक घ्यायचा आहे आणि ओव्या 4च ओव्या आहेत 77 ते 80. मी म्हणतो माझ्या मागे म्हणायचं आपल्याला नियतं कुरु कर्म त्वं नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो ह्यकर्मणा कर्मज्ञायो ह्यकर्मणा शरीरयात्रापि च ते शरीरयात्रा पीठते न प्रसिद्धेद कर्मणा. न प्रसिद्धेद कर्मणा. परत एकदा पूर्ण म्हणतो परत एकदा म्हणा आपण मोठ्या आवाजात म्हणा नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो ह्यकर्मणा शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणा. नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो ह्यकर्मणा शरीरयात्रा पीठते न प्रसिद्धेद कर्मणा. आता या कर्माद्वारे भगवंत अर्जुनाला शास्त्रविहित कर्म कसं करायचं हे याचं मार्गदर्शन करतात. आणि आजचा दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय नृत्य दिन आहे. आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिन आहे आणि आज आहे ना 3 घटना घडलेल्या आहेत ते तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती असेल राजा रवी वर्मा याचा जन्मदिवस आहे. त्याचा जन्म किती झाला 1848. त्याच्यानंतर टेनिसपट्टू आंद्रे आगासे त्याचा जन्मदिवस आहे 1970 साली त्याचा जन्मदिवस. आणि आज आहे ना आज एक 2001 साली घटना घडली होती की अंतराळामध्ये प्रथमच एका माणसाने पैसे देऊन प्रवास केला. त्याचं नाव होतं डेनिस टिटो. तर आजची ही घटना आहे 2001 साली झाली. त्यांनी पैसे देऊन अंतराळात काय केलं भ्रमण केलं. तर असा दिवस आहे. आणि आजच्या दिवसामध्ये या श्लोकामध्ये भगवंत असं सांगतात की नियतं कुरु कर्म त्वं. तू काय कर तुझे कर्तव्य कर्म कर. कर्तव्य कर्म कर. कर्मजायो ह्य कर्मणा म्हणजे कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे.
आणि पुढे भगवंत असं म्हणतात, शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणा. कर्म न केल्यानंतर शरीराची यात्राच चालणार नाही. शरीर बंद पडेल, आहे की नाही? मग तुम्हाला शरीर चालवण्यासाठी कर्म करणं आवश्यक आहे. बघा, एक शरीर असं एक साधन आहे की त्याद्वारे आपण भगवंताची काय करू शकतो, भक्ती करू शकतो. शरीरच बरोबर नाही आपलं, शरीर कायम तुम्ही आजारी राहता, सगळ्याच गोष्टी आहेत. शरीर निरोगी नसेल तर तुम्ही भक्ती कराल का? नाहीच करणार. तुमचं मन प्रसन्न नाही, कायम बेचैन आहे, कायम टेन्शनमध्ये. टेन्शनमध्ये देव आठवत नाही. म्हणून शरीर सांभाळलं पाहिजे. आणि शरीर सांभाळण्यासाठी काय करायचं आहे? कर्म आवश्यक आहे. बघा, 2 शब्द आहेत, एक प्रेम आणि लाड. शरीरावर प्रेम करायचं आहे, शरीराचे लाड नाही करायचे. शरीराला आवर घालायचं आहे मनाद्वारे. हे आपण काल शिकलो होतो. भगवंत असं म्हणतात की इंद्रियावर आवर पाहिजे मनाचा, म्हणजे मनाच्या ताब्यात इंद्रिय पाहिजे, आहे की नाही? आणि आजचा विषय असा आहे की भगवंत सांगतात की कर्म करणं हे श्रेष्ठ आहे. आणि कर्मामध्ये कसं आहे, तू कर्तव्य कर तुझं. अर्जुना, आता तुझं कर्तव्य आहे युद्ध करायचं. क्षत्रियाचा धर्म आहे आणि ते कर्तव्य तू कर. आता तू म्हणशील मी आता संन्यास घेतो, तर हे तुला ते शोभत नाही. प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे की नाही? वेगवेगळं आहे की नाही? आता लहानपणाचं कर्म आपलं वेगळं आहे, तरुणपणाचं वेगळं आहे, म्हातारपणाचं वेगळं आहे. आता तुम्ही जर का खिचडी केली तर ते मग आपलं चालणारच नाही ना, आपलं जीवनच चालणार नाही. खिचडी चालू, त्याचा इम्बॅलन्स होणार. खिचडी चालू. हां. आणि आता याच्यामध्ये कसं आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात असं म्हणता येईल की कर्म केल्याशिवाय शरीराचा धर्म चालणार नाही. आणि कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे श्रेष्ठ आहे. आणि मनुष्याने शास्त्रविहित कर्मे करावी. शास्त्राने जे जे सांगितले आपल्याला त्याप्रमाणे आपण कर्म करावे, आहे की नाही? शास्त्राने मांसाहार, हे दारू पिणं हे निषिद्ध मानलेलं आहे, तर ते आपण केलं नाही पाहिजे, आहे का नाही? पण माणसं आता तेच करतात. म्हणजे शास्त्राप्रमाणे करतात का? नाही करत आहे. म्हणून हे सगळं आपल्याला भोगायला लागतं. आज एवढा आता बघा, उन्हाळा किती झाला आहे. असं बाहेर तुम्ही 11च्या नंतर बाहेर पडू नाही शकत. पहिलं होतं का असं? हे सगळं नव्हतं. हे सगळं कारण त्यावेळेला माणसाने धर्म म्हणजे कर्म हे चांगलं केलं होतं, पण आता सगळं कर्म वेगळं सगळं झालेलं आहे. आता ह्या श्लोकामध्ये अर्जुनाला भगवंत सांगतात की तू फळाची चिंता करू नकोस, तू काय कर, तुझे फक्त कर्तव्य म्हणून युद्ध कर. असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये एक अभंग तुकोबांचा म्हणतो मी, आणि त्याच्यापुढे आपण ओळ्या घेऊ, कारण आता आपल्याला 20च मिनटात हे आख्यान संपवायचं. याच्यामध्ये एक अभंग असा आहे, म्हणजे याला अनुरूप आहे, तो या श्लोकाला अनुरूप असा अभंग आहे. तो अभंग असा आहे, आळस पाडी विषय काम. मला विषय भोगण्यामध्ये आळस येऊ दे. परंतु आपल्याला आळस कधी येतं, कुठं येतं माहिती आहे का? भगवंताचं नाव घ्यायला. आता आपल्याला तुम्ही म्हटलं, आता काय कार्यक्रम आपला 10 मिनटं आपल्याला रामरक्षा घ्यायचे, हनुमान चालीसा घ्यायचे आणि मारुती स्तोत्र घ्यायचे. 3 रुपये. पण येतं आपण काय करणार? दांडीच मारणार. म्हणजे आपल्याला आळस तिथे येणार, परंतु विषय भोगामध्ये आपल्याला आळस येणार नाही. बघा, तुम्ही चित्रपट बघायला लागले ना तर तुम्हाला झोप नाही येणार, पण तुम्हाला भजन करता लगेच झोप येते. भजन असं टॉनिक आहे ना की भजनामध्ये माणसाला तंद्री लागते, त्याला झोप येते. म्हणून तुकोबाराय भगवंताला म्हणतात की आळस पाडी विषय काम, शक्ती देई तुझ्या नामी. तुझ्या नामाची मला शक्ती दे, कारण मी कायम तुझं नामस्मरण केलं पाहिजे. त्याच्यानंतर अनेक वचना मुखी वाणी, तुमच्या गरजो द्यावी गुणी. माझी जी वाणी आहे हे कायम नामस्मरण माझ्याकडनं घडलं पाहिजे. आणि एकदा का नामस्मरण भगवंताचं घडलं तर आपोआप चांगली कर्म तुमच्याकडनं होणार.
आहे का नाही. पुढे बघा, हेची विनवणी. भगवंताला ते काय करतात, विनवणी करतात. काय विनवणी? विनवणी धरा मनी. माझी जी विनवणी आहे ती तुम्ही मनामध्ये धरा आणि त्याप्रमाणे मला द्या. काय द्या? आळस कुठे द्या? विषयाच्या ठिकाणी द्या. आणि तरतरी कुठे द्या? तुझ्या नामाच्या इथे, तुझं काम करण्यामध्ये, तुझी भक्ती करण्यामध्ये. पुढे काय म्हणतात? तुका म्हणे पाय डोळा, पाय एरवी आंधळा. हे करत असेल तर मला डोळे दे, नाही तर ह्याच्यापेक्षा मी आंधळा भरा. मला हे दुनिया म्हणजे दुनियेचं दर्शन नको. बघा किती एकदम परफेक्ट मागितलेलं आहे की नाही. आणि त्याच्या पुढे बघा, आळस आला अंगा, धाव घाली पांडुरंगा. म्हणजे तुझं नाव घ्यायला मला आळस यायला लागला आहे, तू मला आता जागृत कर. पुढे, दीकजीने आळस निद्रा जाया फार, अमित आहार अगौरिया. म्हणजे महाराज असं म्हणतात, ज्याच्याकडे आळस जास्त आहे, निद्रा जास्त आहे, त्याला त्याच्या जीवनाचा म्हणजे धिक्कार असो असं. पुढे बघा, उचित न कळे इंद्रियाचे ओढी, मुखे बडबडी शिकले. अशा पद्धतीने आपण इंद्रियाच्या नियंत्रण करून बरोबर आहे. भेटलं भेटलं का? 77 हां, 3रा अध्याय आणि 8व्या श्लोकाच्या खाली. याच्यामध्ये आता 77वी ओवी आपण म्हणू, परंतु याच्यामध्ये ना हर्षे साहेब ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये भाग केलेले आहेत. त्यातला 1 ते 8 श्लोक जे आहेत याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का? कर्मयोगाची, कर्म करताना आसक्ती नाही ठेवली पाहिजे याचं प्रतिपादन आहे. आणि पुढच्या श्लोकापासून 9व्या श्लोकापासून ते 16व्या श्लोकापर्यंत यज्ञादी कर्माची काय आवश्यकता आहे हे भगवंत अर्जुनाला सांगतो. म्हणजे आता हा पहिला टॉपिक आपला आज संपेल म्हणजे 1 ते 8 श्लोक आहे की नाही. ह्या श्लोकामध्ये विहित कर्म शास्त्राने धरलेली म्हणजे टाकून म्हणजे रेखून दिलेली कर्म आपण करायची. पुढे बघा 77 यज्ञ दान तप. हां, तो ते पुढच्या श्लोकावर नियत कर्म. हां, नियत कर्म बरोबर. हां, नियत कर्माची व्याख्या आपण बघू पुढे आता थोडी. हां, पुढे बघा आता 77वा. मनशी नैष्कर्म्य होवावे, तरी एथ तेन संभवे, आणि निषिद्ध के विराटावे विचारी पा. ज्ञानोबरायचं म्हणतात की कर्मविहित राहणे हे असंभव आहे. कर्माशिवाय तुम्ही राहू शकत नाही आणि विहित कर्म टाकून तुम्ही निष्क्रिय होऊ शकत नाही. आणि म्हणून माणसाने काय केलं पाहिजे, म्हणजे शास्त्रबाह्य कर्म करायची नाहीत याचं लक्षात ठेवायचं आणि शास्त्रविहित कर्म आपण केली पाहिजे. पुढे बघा, पुढच्या ओवीमध्ये काय म्हणतात 78वी ओवी. मनोनी जे जे उचित आणि अवसरे करोनी प्राप्त, ते कर्म हेतु रहित आचरे तू. म्हणून जे जे अनुकरणीय आहे आणि प्रसंगानुसार तुला जे प्राप्त झालेलं कर्म आहे, आता तुला हा प्रसंग आहे युद्धाचा, आहे की नाही, मग ते तू काय केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. आणि कुठल्याही मनामध्ये हेतू नाही ठेवायचा मला युद्धामध्ये विजयच मिळाला पाहिजे किंवा माझा पराभव होईल असं काही मनात आणायचं नाही. निष्काम बुद्धीने तू काय कर, युद्ध कर असं परमेश्वर त्यांना म्हणतात. पुढे बघा आता 79 ओवेमध्ये. पार्था आणि काही एक नेनसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक अपैसे असे. अरे अर्जुना, असे निष्काम कर्मच माणसाला सर्व बंधनातून मुक्त करतं. बघा त्याच्यामध्ये एक शब्द आहे बघा हर्षसाहेब, ऐसे जे कर्म मोचक. हा मोचक शब्द काय दर्शवतो? मोचक म्हणजे काय की म्हणजे
त्याला आपण बघा एक शब्द आहे संकटमोचन मोचन हनुमान, म्हणजे संकटापासून काय रक्षण करणारा, निवारण करणारा. तसं निष्काम कर्म आपल्याला काय करतं, संकटापासून निवारण करतं, निष्काम कर्म. हां आहे की नाही. ऐसे कर्म मोचक अपैसे असे, म्हणजे आपोआप तुम्ही निष्काम कर्म करता करता तुम्हाला संकटातून तुम्ही मुक्त व्हाल, असं भगवंताला म्हणायचं. पुढे बघा देखे अनुक्रमाधारे देखे अनुक्रमाधरे स्वधर्म जो आचरे आचरे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे. व्यापारे निश्चित. आता इथे ज्ञानोबा काय म्हणतात, देखे अनुक्रमाधारे. अनुक्रमाधारे म्हणजे वर्णाश्रमाप्रमाणे. जसं आपण 4 वर्ण आश्रम आहेत त्याप्रमाणे आपण जर का कर्म केली तर आपण आपोआप निष्काम कर्म करेपर्यंत पोचतो. आणि एकदा का निष्काम कर्म तुम्ही केले का तुम्ही कर्मबंधनातून काय होतात, मुक्त होतात. आता हे जे कर्म करतात ना साहेब, हे कर्माचे 9 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत एकूण? 9 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे नित्यकर्म, जे आपण नेहमी करतो उठल्यानंतर सकाळीपासून. त्याच्यानंतर काही निमित्तिक कर्म आहेत, सणावार वगैरे, सण वगैरे त्याच्या वेळेला आपण विशेष कर्म करतो. समजा अक्षय तृतीया आली तर त्याला विशेष आपण कर्म करतो. त्याच्यानंतर काय निषिद्ध कर्म आहेत. काही कर्म शास्त्राने असं सांगितलं ते करायचीच नाही. सुरापान वगैरे, मदिरापान करायचं नाही, मांसाहार करायचा नाही, ती निषिद्ध कर्म आहेत. पुढे काय म्हणता येते, काही कर्म कृत कर्म आहे, म्हणजे स्वतःने केलेले कर्म. काही कर्म कारित कर्म आहेत आणि काही कर्म अनुमोदित आहेत. काही कर्म दुसऱ्याने सांगितले म्हणून आपण केली आणि काही कर्म अनुमोदन आहे. समजा तुमच्या मनात आलं अमुक करायचं, इथे एक उपक्रम राबवायचा आणि पाटील साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं तर ते झालं अनुमोदित कर्म. बरं, काल जसा तुम्ही विषय मांडला की 10 मिनटात आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत, रामरक्षा, हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र, आहे की नाही. हां, तर ते झालं अनुमोदित कर्म, आहे की नाही. आणि परत नंतर काय आहे, शारीरिक कर्म आहेत. काही कर्म शारीरिक आहेत, काही कर्म मानसिक आहेत आणि काही कर्म वाचिक आहेत. एवढे 9 प्रकार आहेत या कर्माचे. आणि 10वं कर्म आहे, तुम्ही बोलले ना, नियत कर्म. नियत कर्म म्हणजे काय माहिती आहे का साहेब, बघा अजून 3 मिनटं आहेत आपल्याकडे, 3 मिनटं मी बोलेल तुमच्याशी. नियत कर्म म्हणजे तुम्ही विषय काढला म्हणून, नियत कर्म म्हणजे आपल्याला परतफेड करायची आहे. बघा, आपल्याला लहानपणी आपल्या आईवडिलांनी काय केलेलं आहे, सांभाळलेलं आहे, आपल्याला पालनपोषण केलेलं आहे. मग आपला धर्म आहे ना, ते म्हातारा झाल्यावर आपण त्यांना बघितलं पाहिजे. हे नियत कर्म आहे की नाही. त्याच्यामुळे नियत कर्मामध्ये बघा, ही पृथ्वी आपल्याला काय 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 देते की नाही साहेब. हां, अन्न, सगळ्या गोष्टी पृथ्वी देते. मग आपलं तरी काहीतरी आहे ना. आपलं काय कर्तव्य आहे की नाही, पृथ्वीला काहीतरी द्यायचं का नुसतं आपण प्लॅस्टिकचाच वापर करायचा. आहे की नाही. झाड लावलं पाहिजे. आता पाटील साहेब म्हटलं की झाड लावलं पाहिजे, त्याची जोपासना केली पाहिजे. आणि झाडाचं कोणी झाड लावलं ते तोडलं नाही, कमीत कमी नाही झाडांना का लावू, तोडू नका, परंतु तोडू नका, आहे की नाही. हे तिथं नियत कर्म आहे. आणि माणूस काय करतो माहिती आहे का साहेब, नेमकी कोणी उपकार केला ना ते विसरून जातो. अहो, ह्या सृष्टीने, ह्या निसर्गाने कितीतरी उपकार माणसावर केलेले आहेत. पण मनुष्य असा आहे ना की तो म्हणतो माझा कोणीच केलं नाही, मी एकट्याने केलं सगळं, आणि सगळं कर्म आपल्या अंगावर घेतो, आहे की नाही. आणि मग त्याचा आपल्याला कुठेतरी पश्चाताप होतो. अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 8 श्लोक आपण आज शिकलेलो आहोत आणि उद्या आपण 9वा श्लोक शिकणार आहोत. तिथे यज्ञादी कर्म का आवश्यक आहेत त्याचं प्रतिपादन भगवंत पुढच्या श्लोकापासून करतात. बघा, हा पाटील साहेब, हा 3रा जो अध्याय आहे ना, हा साधनारंभ म्हटलेला आहे ज्ञानोबारायांनी. बा काय विषय, काय त्याला शब्द केला, हे सगळं गीतेत नाही आहे. ही ज्ञानोबारायांची कल्पना आहे. म्हणजे तुम्हाला जर का भक्ती नीट करायची आहे तर कुठलं साधन वापरलं पाहिजे हे भगवंतांनी ह्या 3ऱ्या अध्यायात दिलेलं. म्हणून ह्या 3रा अध्याय फार महत्त्वाचा असा आहे की नाही. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरे. मंगलमूर्ती. आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे, पसाय दान हे. हे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरती वाढो. भूत पुरस्परे पडो, मैत्र जवाचे दुरिताचे तिमिर जाओ. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात वर्षज सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांचे मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो. कला कल्पतरूचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, मरतंड जे तापैन. ते सर्वाई सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी. पूर्णवनी ती लोकी, भजते दो आदि पुरुषी. अखंडित आणि ग्रंथोपजिये, विशेष लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवावे. ते तमने श्री विश्वेश्वराहो, हावो येल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया दान. येणे वरे ज्ञान देवो सुखिया. येणे वरे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम. शांती शांती.